सूर्याच्या तेजोमय किरणामध्ये चंद्राच्या शीतल छायामध्ये चराचरात विदेची वास करणारी माता आराध्यवर सावित्रीबाई फुले, ज्या महामानवाने, ज्या परिवाराने मुलींसाठी शिक्षणाचे दार करून दिलं, असे आपले दाम्पत्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. ज्या महापुरुषांनी अहोरात्र करून या भारत देशाला समता, बंधुता या लोकशाहीच्या धाग्यामध्ये बांधून आपल्याला ते राज्यघटना दिली, असे भारतीय घटनेचे शिल्पकार प्रभूजी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. ज्या मानवाने प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन रात्रीला आपल्या विचाराद्वारे प्रत्येक व्यक्तीचा मानस हा स्वच्छ व्हावा, झाडूप्रमाणे त्यांनी विचारातून रात्रीच्या वेळेला खंजीरद्वारे आणि दगडाद्वारे कीर्तन करून प्रत्येक मानवाला मनुष्य म्हणून जगण्याचा जो भाव दिला, असे वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या आज पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो. आज जो मंच आपण बघतोय, जे पितृतुल्य आहे, माझ्यासाठी मार्गदर्शक आहे, ज्यांच्यामुळं अनेकशी पिढी, युवा पिढी घडणारी आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य सर, शिक्षक वृंद आणि मंच, अशा मंचकाला सुद्धा मी नतमस्तक होतो. मी प्रथमतः या महाविद्यालयाचा आभारी आहे की अल्पशा वेळेमध्ये महाविद्यालयाने आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिला. सर्वांना माहिती असेल, तुम्ही बोर्ड बघत आहात की यामध्ये तुम्हाला बघताय की वन विभाग नेमकं करतोय काय, हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय आणि गरज काय पडतोय, याचं कारण जर बघितलं तर तुम्ही सर्व सुजाण विद्यार्थी आहात, 11-12चे विद्यार्थी आहात. तुम्हाला बऱ्यापैकी विज्ञान सब्जेक्ट 10वी पर्यंत असेलच आणि तुम्ही क्षेत्राचे असे अभिमान करणारे व्यक्ती आहात, विद्यार्थी आहात की तुम्ही या ताडोबा अभयारण्याच्या सभोवताली तुम्ही राहता. मी सरांसंग, प्राचार्य सरांसंग जेव्हा माझी भेट झाली, खरोखर या धकाधकीच्या वेळेमध्ये जेव्हा आम्हाला वेळ पाहिजे होती ती वेळ त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि विशेष जी काळाची गरज अशी आहे, तुम्ही बघाल सर, तुम्हाला सांगतील. कारण काय, वन विभागामागे या वन्य आणि वन्यजीव ही जनजागृती करण्यामागचा उद्देश हाच आहे की दिवसेंदिवस झाडाची जंगलतोड होत आहे, प्राण्यांचा जीव मोठ्या प्रमाणात हिंसा केली जात आहे. वाघ सर्वांना परिचित आहे. वाघ, बोला ना, बोला, आवाज कमी येते बरं का मला. वाघ बघितला आहे, कुत्रा बघितलाय का, कसा भुंकतो, कसा तो माहिती आहे ना. अशाच प्रकारे या प्रत्येक प्राण्यांचं संगोपन व्हावं, कुठल्याही प्रकारची याची लाईफ सायकल डिस्टर्ब होऊ नये. कारण की एखाद्या प्राणी जर आपण मोठ्या प्रमाणात जर मारत असेल तर त्याची जर लाईफ सायकल डिस्टर्ब झाली तर त्याचे दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळतात. मग हे होता कामा नये. जंगल जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर आपल्याला काय होणार आहे, ऑक्सिजन हे सर्वांना माहिती आहे. ऑक्सिजन माहिती आहे ना, माहिती आहे का, ऑक्सिजन कुठे मिळते, जोरात बोलता का, हा, तर ते ऑक्सिजन विकत मिळत नाही, झाडाद्वारे मिळते. आणि तो ओझोनचा जो लेअर आहे ते दिवसेंदिवस झाडाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे काय होत आहे, ते कमी होत आहे. आणि ओझोनचा जर लेअर कमी होत असेल तर आपल्या मानव जीवनासाठी काय ते घातक आहे. त्यामुळं झाडाची लागवड होणे महत्वाची आहे, जंगलतोड होऊ नये. आपण चित्रीकरणामध्ये आपण बघणारच आहोत, सरही तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. फक्त आणि फक्त आपलं ध्येय धोरण येत आहे वन्यजीव याच्याबद्दल जनजागृती व्हावी. आणि याचं ध्येय काय, तुम्ही जे विद्यार्थी आहात, आम्हाला महाविद्यालयामध्ये घेण्याचं कारण हेच आहे की तुमच्या आई वडिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी की जंगल तोडू नये, प्राण्याचं संगोपन व्हावं, हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून या महाविद्यालयात तुमच्यासोबत संवाद करतोय.
महाविद्यालयासोबत नाही, तुमच्यासोबत संवाद या महाविद्यालयाद्वारे करतोय. वन विभाग जे आमचे प्रशांत खाडे सर आहेत, विभागीय वन अधिकारी, त्यांचा हा जो मोठा मानस आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक शाळेतील घटकापर्यंत आणि महाविद्यालयाद्वारे तुमच्या ग्रामीण क्षेत्रापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. वन विभाग साधारणपणे पोहोचू शकत नाही, कारण की वन विभाग हा 24 तास तुमच्या सेवेत उपलब्ध असतो. केव्हाही तुम्ही फोन करा, कारण की अनावधानी घटना घडत असतील. कारण की सावली येथे 8 वर्षाच्या मुलाला बिबट घेऊन गेला. आणखी पुढे मूळ शेजारी एका महिलेला जंगलामध्ये जात असताना त्या बिबट वाघाने तिच्या हमला केला. त्यामुळे काय होत आहे की माणसाची सेफ्टी कशी होईल, प्राण्यांपासून कशी त्याचा उपाययोजना करता येईल, हे ज्या कार्यशाळेमध्ये उद्दिष्ट आहे. आपण जास्त प्रमाणात वेळ घेणार नाही आणि मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला सर सांगणारच आहे. सर मार्गदर्शन करीत दिलं. मी माझे जे लाभलेले 2 शब्द संपवतो.